मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरती मंत्री उदय सामंत बोलत होते। दौऱ्यावरती टीका करणाऱ्या विरोधकांना सुद्धा त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सोबतच उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा जोरदार निशाणा त्यांनी साधलाय। पुढच्या बातमीकडे वळूयात। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानींवरती आरोप झाल्या प्रकरणात मोठं विधान केलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावरती रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधी यांचे चांगलेच कान टोचलेत। हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांना टार्गेट करण्यात आलं असून त्यांच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाही असं मत शरद पवारांनी मांडलंय। त्यामुळे आता अदानी प्रकरणावरती काँग्रेस आक्रमक झालेली असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसची विपरीत भूमिका घेत अनेकांना धक्का दिलाय। त्यामुळे काँग्रेससह विरोधक काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पॉईंट असा मला हिंडनबर्ग कोण हे माहिती नाही। त्यांचा डिफॉल्ट वर्तनपत्रातून व्यवस्था एक कंपनी परदेशाची ती या देशातल्या परिस्थितीच्या संबंधीची काही भूमिका घेते, त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे। कुठलीतरी बाहेरची एखादी संघटना ती आम्हाला सांगणार यापेक्षा या देशातल्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला पात्र ठरेल। तर ज्या कमिटीमध्ये अपोजिशनचे लोक इतके कमी आणि सत्ताधारी पक्षाची संख्या इतकी अधिक, याचा अर्थ ज्याची चौकशी नीट करावी अशी आपली अपेक्षा आहे त्या संबंधीची शंका व्यक्त करायला संधी आहे। आणि माझं मत असं आहे की मी काही जेपीसी सरसकट विरोध करत नाही। या जेपीसी बहुमताच्या संख्येवर त्या ठिकाणी तिचं फॉर्मेशन होणार असल्यानं जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रभावित आहे असं माझं मत आहे। असं आहे की ज्या वेळेला अनेक पक्ष एकत्र बसतात त्यावेळेला काही प्रश्नावर मतभेदता असू शकते। आता उदाहरणार्थ आम्ही खडगेंच्या घरी आत्ताच हल्ली एक मोठी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सावरकरांचा विषय निघाला। तर त्या मीटिंगमध्ये मी सावरकरांच्याबद्दलची भूमिका मांडली, चर्चा झाली, पण नंतर ती चर्चेच्या नंतर विषय संपला। तर त्याच्यामध्ये चर्चा होत असते, मतभिन्नताही असू शकते। तर शरद पवारांनी अदानी प्रकरणावरती रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधींचे कान टोचलेत। यावरती विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार आमचे सर्वोच्च नेते आहेत, जी पवारांची भूमिका असेल तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे असं अजित पवार म्हणाले। तर शरद पवारांची भूमिका काही नवीन नाही, पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये तडे जाणार नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलंय। पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत। पवार साहेबांनी एखादी भूमिका मांडली तर आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेत्यांनी भूमिका मांडल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। ती त्यांची भूमिका आहे, तीच आमची पक्षाची भूमिका आहे, तीच आमची सर्वांची भूमिका आहे। शरद पवार साहेबांनी काल जी मुलाखत दिलेली आहे ही त्यांची भूमिका पहिल्यापासून, यात नवीन काही नाही। पवार साहेबांनी अडाणींसंदर्भात एक वेगळी भूमिका घेतली असली किंवा त्याने त्यांचं मत मांडलं असेल तरीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जर कोणाला वाटत असेल फूट किंवा तडे जाणार नाही। मोदी जी अदानी के मैटर में क्यों डर रहे हैं, ये सवाल अब देश की जनता पूछ रही है। अब जब देश की जनता जब पूछ रही है और अदानी के विषय में बात भी करने को वो तैयार नहीं है, वो LIC का पैसा हो या SBI का पैसा हो या प्रोविडेंट फंड का पैसा हो जो कर्मचारी का पैसा है, क्यों उसमें अदानी के विषय में मोदी जी बात नहीं कर रहे। और देश की जनता को भय पैदा हो चुका है, डर पैदा हो चुका है कि उनकी मेहनत का पैसा जिस तरह से लूटा जा रहा है, जो रिपोर्ट हिंडनबर्ग की आई है उसके आधार पर पूरा देश ये चाहता है। और इसलिए शरद पवार जी का वो व्यक्तिगत मत हो सकता है, लेकिन जेपीसी उसमें होना ही चाहिए।